हालेलुया, प्रेज लॉर्ड. जीसस इंडिया टी व्ही चॅनलच्या या लाईव्ह सेशनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आपण येशू ख्रिस्ताच्या जीवनाविषयी एक सिरीज शृंखला चालू केलेली आहे आणि खूप साऱ्या लोकांना हे वचनं खूप आवडत आहेत. आपण एक एक वचन घेऊन येशू ख्रिस्ताच्या जीवनाबद्दल डिटेलमध्ये अभ्यास करत आहोत. आणि जसं जसं तो अभ्यास आम्ही करत आहोत तसं तसं येशू ख्रिस्ताच्या जीवनाविषयीच्या ज्या सामर्थी आणि गुप्त गोष्टी आहेत देव आमच्यावर प्रकट करत आहे. आणि खूप साऱ्या लोकांचा अभिप्राय असा आहे की ही वचनं ऐकल्यानंतर आमच्या जीवनामध्ये खूप फरक पडत आहे. कारण असं कधी झालंच नाही, इतिहास साक्षी आहे की असं कधीही झालं नाही की परमेश्वराच्या वचनाविषयी किंवा येशू ख्रिस्ताविषयी लोकांनी जाणलं आणि त्यांचं जीवन बदललं नाही. जितके पण लोक येशू ख्रिस्ताबरोबर होते, ज्यांनी त्याला चालताना बोलताना चंगाई छुटकारा करताना बघितलं, त्या सगळ्या लोकांचं जीवन बदललं. आणि प्रियांनो, जितक्या पण लोकांनी बायबलच्या द्वारे संदेशांच्या द्वारे येशू ख्रिस्ताच्या जीवनाविषयी ऐकलं, त्या सगळ्यांचं जीवन परमेश्वराने बदललं. आणि आज आपण या शेवटच्या दिवसामध्ये हे जे सिरीज चालू केली आहे याच्यासाठी की येशू ख्रिस्ताचं येणं खूप जवळ आहे. आणि जर आपण येशू ख्रिस्ताला जाणतच नसू आणि येशू ख्रिस्त आम्हाला जाणणार नाही, तो प्रियांनो, आम्हाला बाकी कितीही ज्ञान असलं तरी आमचं येशू ख्रिस्ताबरोबर जाणं कधीच शक्य होणार नाही. आणि म्हणून आपण जसं जसं येशू ख्रिस्ताला जाणू, येशू ख्रिस्ताच्या विषयी आपल्याला माहिती मिळेल, येशू ख्रिस्ताच्या प्रेमाविषयी, त्याच्या करुणा, दया, अनुग्रह, पापक्षमा, त्याचे कार्य, त्याचं आमच्याबद्दलचं जी प्रीती आहे, या सगळ्या गोष्टींविषयी जसं जसं आम्ही त्याच्याविषयी आपल्याला माहीत पडेल, समजत जाऊ, तसं तसं आपण येशू ख्रिस्ताच्या अजून जवळ जात जाऊ. बघा, जेव्हा आपण म्हणतो एखाद्या माणसाला मी ओळखतो आणि एखाद्या माणसाला मी जाणतो, आपल्या घरामध्ये जी आपली लेकरं असतात किंवा आपल्याबरोबर राहणारी आपली भावंडं असतात, त्यांना आम्ही जाणतो, ओळखत नाही. बरोबर, आपल्याला माहिती असते की आपलं जे लेकरू आहे त्याचा स्वभाव कसा आहे, त्याला काय आवडतं, काय आवडत नाही, कुठल्या गोष्टीचा राग येतो, कुठल्या गोष्टीने त्याला चांगलं वाटतं. या सगळ्या गोष्टी जेव्हा आम्ही एकत्र राहतो तेव्हा आम्हाला कळतं, म्हणजे आम्ही एक दुसऱ्याला जाणतो. पण ओळखतोचा अर्थ असा असतो की मी असं म्हणेल की मी पंतप्रधान मोदीजींना ओळखते. म्हणजे कशाने ओळखते की ते पंतप्रधान आहेत भारत देशाचे, एवढीच माझी आणि त्यांची ओळख आहे. प्रियांनो, आज येशू ख्रिस्ताला फक्त एक तारणकर्ता, उद्धारक म्हणून ओळखणं आणि येशू ख्रिस्ताला जाणणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आणि म्हणून आज आपण येशू ख्रिस्ताच्या या वचनामधनं जेव्हा बोध घेतो आहोत, फक्त हे नाही की येशू ख्रिस्त मला माझ्या आरोग्यासाठी, माझ्या नोकरीसाठी, माझ्या जीवनातल्या प्रॉब्लेमसाठी, संकटासाठी, कर्जासाठी पाहिजे नाही, परंतु प्रियांनो, जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताचं जे प्रेम आहे माझ्यासाठी आणि सगळ्या मानव जातीसाठी जेव्हा ओळखाल, तेव्हा तुम्ही येशू ख्रिस्तावर प्रेम केल्याशिवाय राहणार नाही. आणि आज ख्रिस्ती लोक जे खूप वर्षापासून देवामध्ये आहेत, परंतु अजूनही त्यांचा येशू ख्रिस्ताबरोबर जो संबंध असला पाहिजे, जे नातं असलं पाहिजे, ते अजूनही तेवढं सुदृढ नाही आहे किंवा तेवढं ते स्ट्रॉंग नाही आहे. आणि म्हणून आम्ही विचार केला की आपण एक येशू ख्रिस्ताबद्दलची एक सिरीज चालू करूया, ज्याच्याद्वारे जेव्हा आम्ही वचनातनं, प्रत्येक वचनातनं येशू ख्रिस्ताचं जो स्वभाव आहे, प्रीती आहे, करुणा आहे, अनुग्रह आहे, योजना आहे, त्याचं माफ करणं आहे, त्याचं पहिल्यांदा येणं आहे, त्याचं दुसऱ्यांदा येणं आहे, आमच्यासाठी स्वर्गामध्ये जागा बनवणं आहे, त्याच्याबरोबरचं सार्वकालिकाचं जीवन आम्हाला त्याच्याबरोबर जगायला त्यांनी संधी देणं आहे. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आम्ही एकत्र बघू ना प्रियांनो, खरोखर परमेश्वराची जी असीम प्रीती आहे त्याचा आपण अनुभव घेऊ. आणि आपण लास्ट काही संदेशांमध्ये हे बघितलं की जकर्या आणि अलिशेबाला जकर्याची परमेश्वर पवित्र स्थानामध्ये भेट घेतो आणि जकर्याला सांगतो की या उतार वयामध्ये सुद्धा तुला
मुलगा होणार आहे, त्याचं नाव तू योहान ठेव. आणि हा योहान परमेश्वराच्या पवित्र आत्म्याने मातेच्या उदरापासूनच भरणार आहे आणि पुढे जाऊन तो येशू ख्रिस्तासाठी एक मार्ग बनवणार आहे. आणि मग जखरिया त्याची सेवा पुरी झाल्यानंतर आपल्या घरी जातो आणि अलिशिबा जी त्याची बायको असते ती सुद्धा उतार वयामध्ये असते, परंतु स्वर्गदूताच्या सांगण्याप्रमाणे परमेश्वराच्या योजनेप्रमाणे अलिशिबा गर्भवती होते आणि मग 5 महिन्यापर्यंत ती आपल्या जे गर्भारपणे त्याचे लोकांबरोबर कुणाला सांगत नाही. आणि मग त्या अलिशिबा इकडे गर्भवती होते आणि परमेश्वराचा दूत जो गब्रिएल आहे मरियेकडे येतो आणि मरियेला आता तिची भेट घेऊन सांगतो की जो उद्धारकर्ताची इस्रायली लोकांना खूप वर्षापासून ते वाट बघत होते, तो उद्धारकर्ता या जगामध्ये येणार आहे आणि ज्या स्त्रीला निवडलं आहे ती तू आहेस. आणि मग आपण कालच आपण बघितलं की मरियेचं आणि स्वर्गदूत म्हणजे देवदूताचं जे संभाषण होतं ते आपण ऐकलं आणि आपण बघितलं की खरोखर मरियेवर पवित्र आत्मा उतरून येतो आणि वचन देहधारी होतं आणि आता ते मरियाच्या पोटामध्ये येशू जन्माला घातला गेला. आता काय होतं, इकडे अलिशिबा योहान अलिशिबेच्या पोटामध्ये आहे आणि इकडे मरियेच्या पोटामध्ये येशू ख्रिस्त आहे. आणि हा स्वर्गदूत अजून एक गोष्ट मरियेला सांगतो की तुझी जी नातेवाईक आहे, तुझी जी कुटुंबिनी आहे, ती या उतार वयामध्ये तिच्या पोटामध्ये पण गर्भ आहे आणि जेव्हा ही गोष्ट मरियेला समजते स्वर्गदूताकडनं तेव्हा पुढे काय होतं आपण आज त्या वचनाविषयी ऐकणार आहोत. आणि लोककृत शुभवर्तमानाचं 1 अध्यायाचं 39 वचन आपण बघणार आहोत. त्या दिवसात मरिया डोंगराळ प्रदेशामधील यहुदातील एका गावास घाईघाईने निघाले. आता जेव्हा मरियेला कळतं की अलिशिबा पण गर्भवती आहे आणि तिच्यावर पवित्र आत्मा मरियेवर उतरून येतो आणि वचन देहधारी होऊन मरियेच्या उदरामध्ये आहे. आणि आता एक गोष्ट मरिया करते आणि ती म्हणजे घाईघाईने ती यहुदाच्या एका डोंगराळ प्रदेशातील गावामध्ये जायला निघते. आणि मग लिहिलेलं आहे आणि जखर्याच्या घरी जाऊन तिने अलिशिबाला अभिवादन केलं. तर प्रियानो, इथे देवदूताबरोबर मरियेची भेट होते. पवित्र आत्म्याद्वारे येशू ख्रिस्त तिच्या पोटामध्ये जन्म घेतो आणि मरिया आता युसुफाकडे जात नाही. बेसिकली योसेफ तिचा होणारा नवरा असतो. पण आता एक गोष्ट अशी झाली पाहिजे होती की मरियेने सगळ्यात पहिल्यांदा ही बातमी आपल्या नवऱ्याला सांगितली पाहिजे, बरोबर? की ज्याच्याबरोबर तिचं लग्न होणार ती वागदत होती त्या नवऱ्याला सांगितलं पाहिजे होतं. पण इथे मरिया योसेफाला भेटत नाही तर मरिया जाऊन अलिशिबाला भेटते. कारण प्रियानो, इथे या दोघी जणी भले योसेफ परमेश्वराच्या योजनेमध्ये होता, परंतु मला असं वाटतंय की एक प्रकारे पवित्र आत्मा मरियेला गाईड करतो की आता तू कुणाकडे जाऊ नको, परंतु अलिशिबेला जाऊन भेट. कारण अलिशिबेचा सुद्धा पवित्र आत्म्याने आणि जो योहान तिच्या पोटामध्ये आहे त्याचाही पवित्र आत्म्याने अभिषेक होणार असतो. आणि मग मरिया घाईघाईने यहुदाचा जो प्रदेश असतो त्या डोंगरा प्रदेशामध्ये जायला निघते आणि ती जखर्याच्या घरी जाते आणि मग अलिशिबाला ती अभिवादन करते. तर प्रियानो, मरिया गलिलातील नासरेथमधून निघून यहुदामध्ये जाते. तुम्हाला माहिती आहे की नासरेत टू यहुदा हा जो प्रवास आहे हा 80 ते 100 मैल आहे. आणि 1 मैल म्हणजे 1.6 एक
1.6 किलोमीटर. म्हणजे ही जी मरिया आहे 128 ते 160 किलोमीटर अंतर चालत गेली असेल आणि तिने जाऊन अलिशिबाला ती भेटायला गेली. आणि मग ती कुठे जाते? जखऱ्याच्या घरी जाते आणि अलिशिबाला अभिवादन करते, अलिशिबाला ग्रीट करते. जसं आपल्या शब्दामध्ये आपण म्हणतो नमस्कार, शालोम, सलाम, प्रेज द लॉर्ड. आणि जसं ती अलिशिबाला अभिवादन करते प्रियांनो, 42व्या वचनामध्ये लिहिलंय, 41व्या वचनामध्ये लिहिले, तेव्हा असे झाले की अलिशिबेने मरियेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बाळकाने उडी मारली व अलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली. 2 गोष्टी झाल्या. जशी ही घाईघाईने निघाली मरिया, अलिशिबेच्या घरी गेली आणि अलिशिबेला तिने फक्त अभिवादन केलं आणि अलिशिबेच्या पोटामधला उदरामधला योहानाने आनंदाने उडी मारली. कशाने? आनंदाने उडी मारली. आणि असं लिहिलंय की अलिशिबा परमेश्वराच्या पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली. परिपूर्ण झाली म्हणजे पवित्र आत्म्याने ती भरली. आणि प्रियानो, या वचनामध्ये आपण एक गोष्ट एका सामर्थ्याने जाणू शकतो, तो ही की मरिया म्हणजे पवित्र आत्म्याचे मंदिर बनली होती. तिच्यामध्ये तिच्यावर पवित्र आत्मा उतरून आला होता आणि तिच्यामध्ये वचन देहधारी झालं होतं आणि एक प्रकारे मरिया पवित्र आत्म्याचं मंदिर बनली होती. आणि जेव्हा हे मंदिराने मरियेने जेव्हा जाऊन अलिशिबाची भेट घेतली, तेव्हा प्रियांनो, पवित्र आत्मा जो परमेश्वराच्या योजनेमध्ये असलेल्या 2 लोकांना मतलब मला असं म्हणायचं आहे की जेव्हा परमेश्वराच्या योजनेमध्ये 2 लोक असतात, 2 व्यक्ती असतात आणि जेव्हा त्या भेटतात त्यावेळेस एक सायकल पूर्ण होते, एक परिपूर्णता येते. बघा, एक व्यक्ती असा आहे ज्याच्यासाठी परमेश्वराची महान योजना आहे, परंतु तो व्यक्ती जर जगामध्ये गेला तर परमेश्वराची योजना पुरी होत नाही. बरोबर? कारण हा जो व्यक्ती आहे जेव्हा तो जगामध्ये जातो तेव्हा जग त्याच्यामध्ये यायला लागतं. परंतु जेव्हा 2 व्यक्ती ज्यांच्यासाठी परमेश्वराची योजना आहे, जेव्हा त्या 2 व्यक्ती एकमेकाला भेटतात तेव्हा त्यांच्यामध्ये वचनाची आणि पवित्र आत्म्याची अदलाबदली होते. आमेन. म्हणून मरियेला जेव्हा कळतं की अलिशिबा सुद्धा गर्भवती आहे, ती दुसऱ्या कुणाला न भेटता डिरेक्टली जाऊन अलिशिबाला भेटते आणि मरियेवरचा जो पवित्र आत्मा असतो त्या पवित्र आत्म्याने अलिशिबा पवित्र आत्म्याने भरते आणि योहानाला येशू ख्रिस्ताच्या होण्याचं ती जी उपस्थिती आहे ती जाणवते आणि योहान सुद्धा पवित्र आत्म्याने भरतो आणि योहान अलिशिबाच्या उदरामध्ये उडी मारतो. तो प्रियांनो, या अद्भुत गोष्टी आहेत कारण पवित्र आत्म्याचे सामर्थ्याने भरलेली अलिशिबा मग काय करते बघा, 42व्या वचनमध्ये लिहिलंय, आणि मग अलिशिबा उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली, स्त्रियांमध्ये तू धन्य व तुझ्या पोटचे फळ धन्य. मग अलिशिबा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरून मरियेला म्हणते की साऱ्या मानव जातीमधल्या स्त्रियांमध्ये तू धन्य आहेस. तुझ्या जीवनाचा उपयोग परमेश्वराने इतक्या मोठ्या कामासाठी केलेला आहे. तू खरोखर धन्य आहेस, तू खरोखरच आशीर्वादित आहेस कारण तुझ्या पोटचं फळ धन्य आहे. आज जितक्या पण स्त्रिया, जितक्या पण महिला आज माझ्याबरोबर ऑनलाईन किंवा इथे बसून हे वचन ऐकत आहे, प्रियांनो, सगळ्या मातापित्यांना असं वाटतं की माझ्या लेकरांनी चांगला बिझनेस करावा, माझ्या लेकरांनी मोठं पॉलिटिशियन व्हावं, माझ्या लेकरांनी मोठ्या
कंपनीमध्ये नोकरी करावी, माझ्या लेकराचं खूप सारी संपत्ती प्रॉपर्टी पैसा असावा, माझ्या लेकराचं मोठं नाव असावं. एक शारीरिक माता पिता नेहमी असं वाटतात की जे मी कमवलं त्याच्यापेक्षा जास्त माझ्या लेकरांनी कमवलं पाहिजे, मी जितकं माझं नाव आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने माझ्या लेकराचं नाव असलं पाहिजे. या इच्छा आकांक्षा ठीक आहेत, एका 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 काय म्हणतात ना हद्दीपर्यंत त्या ठीक आहेत. परंतु इथे असं लिहिलेलं आहे की सगळ्या मातांमध्ये हे मरिये तू धन्य आहेस, कारण तुझ्या पोटचं फळ धन्य आहे. एका माता पित्यांचं आयुष्य तेव्हाच धन्य होतं, आशीर्वादित होतं, फळाला येतं जेव्हा त्यांची लेकरं धन्यवादित असतात. म्हणून प्रियांनो, आज आपल्या लेकरांना आज आम्ही उच्च शिक्षण देत आहोत, त्यांच्यासाठी सगळ्या सुखसुविधा देत आहोत, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्ही आमच्या लेकरांना देत नाही, आणि ते म्हणजे परमेश्वराचं वचन आणि परमेश्वराच्या आत्म्याने भरणं. मग आज जगाच्या कितीही आज एक ट्रेंड आलेला आहे. आज जगामध्ये मी तुम्हाला सांगते की प्रत्येक ऑलमोस्ट एक 40% लोकांची पोरं आज परदेशात शिकायला गेलेली आहेत. कशासाठी? तर तिथे जाऊन त्यांनी डिग्री घ्यावी, तिथे जाऊन त्यांनी नोकरी करावी, तिथे जाऊन त्यांनी नाव कमवावं. पण मला सांगा, जर आज आपल्या कुटुंबापासून, आपल्या चर्चपासून, आपल्या देवापासून जर आपली लेकरं दूर देशामध्ये जाऊन अशा ठिकाणी अशा लोकांमध्ये वस्ती करत असतील, अशा लोकांबरोबर नातं प्रस्थापित करत असतील की जे देवाचे नाही आहेत, ते देवाकडून नाही आहेत, मग पुढे जाऊन आपल्या लेकराच्या आत्म्याचा नाश झाला. भले लेकराने खूप मोठी पैसा प्रॉपर्टी संपत्ती कमवली, पण जर आमच्या लेकराच्या आयुष्याचा नाश झाला तर त्यांनी पूर्ण दुनिया जरी कमवली, पूर्ण जग जरी जिंकलं आणि आपला आत्मा गमावला तर काय लाभ होईल. म्हणून आज जे माता पिता हे वचन ऐकत आहे, स्पेशली या वचनावर मला फोकस करायचं आहे. अलिशिबा मरियेला म्हणते की तू सर्व मातांमध्ये धन्य आहेस, कारण तुझ्या पोटचं फळ धन्य आहे. मरिया एक अशा लेकराला, एक अशा पुत्राला जन्म देणार होती जिच्याद्वारे सगळ्या जगाचा उद्धार होणार होता. आणि खरोखर प्रियांनो, ती माता धन्य आहे, ती सगळ्या मातांमध्ये धन्य आहे की तिच्याद्वारे. आणि आपण काल बघितलं होतं की मरियेचे मरियेचे जीवन कसं होतं, मरियेचा स्वभाव कसा होता, आणि त्या माहीत नाही परमेश्वराने कुठले क्रायटेरिया वापरले ज्याच्याद्वारे त्यांनी मरियेला या जगामध्ये येण्यासाठी, आम्ही आमच्या बुद्धीने, आमच्या ज्ञानाने म्हणू शकतो की ती नम्र होती, धर्मी होती, परमेश्वराला भय मानणारी होती, ती कुमारी होती, ती यहुदाच्या वंशामधली होती, ती दाऊदाच्या वंशातली होती. आम्ही सगळे ती नासरेतमध्ये राहणारी होती. आम्ही सगळे क्रायटेरियाज पडताळून बघतो, पण हृदय जाणणारा परमेश्वर आहे. अशी कुठली ना कुठली एक तिच्यामधले एक अशी स्वभाव असेल किंवा तिच्या व्यक्तिमत्वाचा एखादा पैलू असेल की ज्याच्याद्वारे परमेश्वराने उत्पत्तीच्या आधीपासून तिच्यासाठी ही योजना बनवली होती की राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, वचनाला देहधारी करणारी ती बनेल. आणि प्रियांनो, आज आम्हाला आमच्या लेकरांना परमेश्वराचं भय देणं, परमेश्वराचे वचनातून त्यांना सांगणं, पवित्र आत्म्याचा त्यांचा अभिषेक होणं आणि त्यांचा उद्धार होणं हे जास्त महत्त्वाचं आहे. मग त्यांनी जगामध्ये काय कमवलं आणि काय गमावलं याचा फारसा फरक पडणार नाही, कारण एनिवेज जे काही कमवलं आहे ते इथंच सोडून जायचं आहे. आणि जर आज येशूचं येणं खूप जवळ आहे तर आज आमच्या लेकरांना परमेश्वराच्या वचनामध्ये, प्रार्थनेमध्ये, परमेश्वराच्या आत्म्यामध्ये, परमेश्वराच्या भयामध्ये वाढवणं जास्त गरजेचं आहे. जितकं छोटं बाळ तितकं त्याच्यावर पवित्र आत्म्याचे आणि पवित्र वचनाचे संस्कार करा, त्यांच्यामध्ये परमेश्वराचं भय टाका, म्हणजे ती लेकरं पुढे जाऊन
जगामध्ये जगासारखी न बनता जगामध्ये राहून येशूसारखी बनतील. आणि आज खूप मोठी गोष्ट अलिशिबा मरियाला बोलते की तू उच्च स्वर काढून, म्हणजे मोठ्याने ओरडते, जसं काय उच्च स्वर काढून मोठ्याने तिला बोलते की स्त्रियांमध्ये तू धन्य व तुझ्या पोटचे फळ धन्य. जेव्हा पवित्र आत्मा, बरेचदा लोकांना असं वाटतं की काही वेळा प्रीचर लोक खूप जोरात ओरडतात, जोरात बोलतात, पण प्रियानो, जेव्हा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य उतरून येतो तेव्हा त्या व्यक्ती परमेश्वर आपल्या स्वतःच्या काबूमध्ये राहत नाहीत. आणि मग जितका आतमध्ये शक्ती सामर्थ्य आहे त्या शक्ती सामर्थ्याने ते परमेश्वराचं गुणगान करायला लागतात. आणि पुढं असं लिहिलं आहे की ती म्हणते, माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून. मग ॲक्च्युली असं झालं पाहिजे होतं की अलिशिबा मरियेला भेटायला जायला पाहिजे होती की नाही, कारण मरियेच्या पोटामध्ये येशू होता. तर अलिशिबेला माहीत पडल्यानंतर अलिशिबेने मरियेला भेटायला जायला पाहिजे होतं, पण उलटं झालं होतं की मरिया अलिशिबेला भेटायला आली होती. आणि मग अलिशिबा तिला म्हणते की माझा प्रभू, येशू ख्रिस्ताचं नाव प्रभू आहे, येशू ख्रिस्त हा प्रभू म्हणून म्हटला जातो. आणि ती अलिशिबा पवित्र आत्म्याने भरून मरियेला असं म्हणते की माझ्या प्रभूच्या मातेने, येशू ख्रिस्ताच्या मातेने मला भेटायला यावं, हा एवढा मोठा मान सन्मान माझा कसा करण्यात आला. प्रियांनो, आपण किती सामान्य आहोत हे बघू नका. परमेश्वर किती सामर्थ्य आहे, सर्वज्ञानी आहे हे बघा. कारण परमेश्वर, जसं मी काल आपण बोललो की परमेश्वर, तुम्ही किती एज्युकेटेड आहात, किती अनुभवी आहात, किती पैसेवाले आहात, किती लोकांच्या दृष्टीने किती मोठे आहात हे बघत नाही. परमेश्वराचे क्रायटेरिया, ज्या परमेश्वराच्या ज्या गोष्टी आहेत मनुष्याकडे बघायच्या त्या वेगळ्या आहेत. परमेश्वर हृदयाची हालत जाणणारा परमेश्वर आहे. परमेश्वर हृदयाकडे बघणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून जेव्हा पण परमेश्वर कुणाला आपल्या योजनेसाठी उपयोगात घेऊन येतो किंवा निवडतो, त्यावेळेस तो त्या हृदयाची हालत बघतो. ते हृदय किती नम्र आहे, ते हृदय किती आज्ञाकारी आहे, ते हृदय किती परमेश्वरावर प्रेम करतं. कारण हृदय ही एक चांगली भूमी आहे. आणि म्हणून जेव्हा जे बी पेरणाऱ्याचं जेव्हा उदाहरण दिलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की कुठलं बी 100% फळ घेऊन येतं, तर ज्या बियाण्याला चांगली जमीन भेटते तेच 30, 60 किंवा 100% फळं घेऊन येतं. प्रियांनो, जर आज आमच्या हृदयाची भूमी चांगली आहे, स्वच्छ आहे, पवित्र आहे, तर परमेश्वराचं वचन आमच्या जीवनामध्ये 30 नाही, 60 नाही, 100% फळ घेऊन येईल. मग जे बीज, ज्या वचनाला बीज म्हटलेलं आहे, अविनाशी बीज म्हटलेलं आहे, ते अविनाशी बीज मरियेच्या उदरामध्ये वाढत होतं. तर मग ती मरिया खरोखर किती चांगली असली पाहिजे की जिच्यामध्ये परमेश्वराने जिच्याद्वारे परमेश्वराने या जगामध्ये येण्यासाठी तिला निवडलं. तर प्रियांनो, आज जसं आम्ही काल म्हणत होतो की आज आम्हाला पण मरिया बनायचं आहे. आज आमच्या हृदयाच्या भूमीला, आमच्या जीवनाला एक प्रकारे असं इतकं चांगली भूमी बनवायची आहे. म्हणून प्रियांनो, जेव्हा पण जमिनीमध्ये बीज, कुठलंही बियाणं पेरलं जातं त्यावेळेस ती जमीन पहिली नांगरली जाते. नांगरल्यानंतर त्यातले मोठे मोठे जे दगड असतात, काठे असतात, ज्या कचरा असतो तो बाहेर टाकला जातो. आणि मग त्या स्वच्छ केलेल्या आणि त्या नांगरलेल्या जमिनीमध्ये जो शेतकरी असतो तो बीज टाकतो. म्हणजे
तुमचं हृदय जर इंटॅक्ट आहे, पूर्ण आहे, तर ते बरेचदा कठीण असतं. आणि मग कठीण भूमीवर जर तुम्ही कितीही चांगलं बीज टाका, कितीही चांगलं बियाणं पेरा, ते पेरलं जात नाही. परंतु जे हृदय तुटलेलं आहे, ज्या हृदयामध्ये खूप सारी दुःख आहेत पण स्वच्छ आहे, त्या हृदयामध्ये जेव्हा पवित्र वचनाचं बीज पेरलं जातं परमेश्वराच्या लेकरांनो, 30 नाही, 60 नाही, तर 100% बीज होतं. तर आज जेव्हा ही जी मरियेला अलिशिबा असं म्हणते की माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे, हा मान मला कोठून. आणि बघा असं लिहिलेलं होतं योहानाविषयी की योहान जो येशू ख्रिस्ताच्या पुढे येऊन त्याच्यासाठी मार्ग बनवेल, त्या योहानाच्या विषयी असं लिहिलं होतं की तो मातेच्या उदरामधूनच पवित्र आत्म्याने भरेल. तर कसा भरला तो मातेच्या उदरातनं? ही जी भविष्यवाणी जकर्याकडे त्या देवदूतांनी केली होती ती कशी पूर्ण झाली? तर जेव्हा मरिया अलिशिबेला भेटायला आली आणि त्या अलिशिबेच्या पोटामधल्या योहानाने उडी मारली आनंदाने, तोच क्षण होता जेव्हा पवित्र आत्म्याने योहान भले मातेच्या उदरात होता, परंतु पवित्र आत्म्याने तो भरला. बघा प्रियांनो, जेव्हा एक व्यक्ती पवित्र आत्म्याने भरते तेव्हा तिच्या कॉन्टॅक्टमध्ये सगळे पवित्र आत्म्याने भरण्याचे चान्सेस जास्त असतात. किती लोक समजतात? जर एखादा दुष्ट आत्म्याने भरलेला आहे, जसा एक व्यक्ती दारू पितो तो 4 जणांना दारू प्यायला लावतो, बरोबर? पण एक व्यक्ती जर परमेश्वराच्या मार्गावर चालत असेल, पूर्णपणे तो जो सामर्थ्याने परमेश्वराच्या सामर्थ्याने भरलेला असेल, तर परमेश्वराचा पवित्र आत्मा हा कॉन्टॅजियस आहे. आज माझ्यामध्ये आहे, तर जे कॉन्टॅक्ट्समध्ये येतील त्यांना प्रत्येकावर तो पवित्र आत्मा. म्हणून प्रियांनो, 120 लोकांवर जेव्हा पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा उतरून आला, त्याच्यानंतर त्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये जितके पण आले ते सगळे लोक पवित्र आत्म्याने भरले. जेव्हा पण त्यांनी हात ठेवला, पवित्र आत्म्याने बोलले, वचन बोललं, वचन प्रीच केलं, पवित्र आत्म्याने भरले. तर आज आम्ही जर पवित्र आत्म्याने भरू तर आमच्या कॉन्टॅक्टमधल्या येणाऱ्या लोकांना सुद्धा एक सुसंधी मिळेल की ती लोक पण पवित्र आत्म्याने भरेल. कारण जे आमच्यामध्ये असतं आम्ही दुसऱ्यांना तेच देतो. लक्षात घ्या, ही खूप मोठी गोष्ट आहे की जे आमच्यामध्ये आहे आम्ही तेच दुसऱ्या. जर आज आम्ही रागवलेला आहो, आम्ही दुसऱ्यांचा राग करतो, तर त्याला आम्ही राग देतो. आमच्यामध्ये द्वेष आहे, आम्ही दुसऱ्यांचा द्वेष करतो, तर आम्ही त्याला द्वेष देतो. पण जर आमच्यामध्ये परमेश्वराचं प्रेम आहे आणि परमेश्वराचा आत्मा आहे, तर आम्ही जिथे जिथे जातो त्या उपस्थितीद्वारे लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या त्या पवित्र आत्म्याची उपस्थिती घेऊन येतो. आणि म्हणून मरिया पवित्र आत्म्याने भरलेली होती. मरियेमध्ये परमेश्वराचा अंश होता. त्रैक्याचा एक भाग तिच्यामध्ये वाढत होता. आणि ती जेव्हा अलिशिबाच्या कॉन्टॅक्टमध्ये आली, प्रियांनो, अलिशिबा आणि योहान पवित्र आत्म्याने भरले. आणि मग पवित्र आत्म्याने भरून अलिशिबा हे बोलते की माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे, हा मान मला कुठून. आणि मग 44वं वचन लूककृत शुभवर्तमानाचं 1 अध्यायाचं म्हणतं, पहा तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बाळकाने उत्साहाने उडी मारली. प्रियांनो, पवित्र आत्म्याची उपस्थिती इतकी सामर्थ्य असते की ती लोकांना बदलते, ती जीवनांना बदलते. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने जेव्हा त्याचे सगळं पृथ्वीवरचं काम त्यांनी संपवलं, तो आला, जगला, मरला, 3ऱ्या दिवशी जिवंत झाला आणि तो स्वर्गामध्ये गेला. आणि जाताना तो आपल्या शिष्यांना सांगून गेला की तुम्ही व्याकुळ होऊ नका, दुःखी होऊ नका, घाबरू नका,
कारण मी गेल्यानंतर एक सहाय्यक तुमच्यासाठी पाठवणार आहे, जो तुमच्यामध्ये असेल आणि तुमच्याबरोबर असेल. आणि असं लिहिलेलं आहे की तो पवित्र आत्म्याविषयी बोलत होता. तर आज तो पवित्र आत्मा येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी पाठवलेला आहे, जो आमच्यामध्ये आहे, जो आमच्याबरोबर आहे. आणि तोच पवित्र आत्मा प्रत्येक वचनाला येशू ख्रिस्तासारखं देहधारी करण्यामध्ये आमची मदत आणि सहाय्यता करतो. पुढचं वचन असं लिहिलेलं आहे की पहा, तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बालकाने उत्साहाने उडी मारली. म्हणजे जे आई ऐकते ते तिच्यामधलं बाळ पण ऐकतं. म्हणून जेव्हा बायका, स्पेशली ज्या बायका प्रेग्नंट आहेत, त्यांनी हा विचार करायचा की मी काय ऐकते. म्हणून गर्भसंस्कार नावाचे एक क्लासेस असतात. गर्भसंस्कार नावाचे क्लासेस असतात की जेव्हा तुमचं बाळ तुमच्या पोटामध्ये आहे त्यावेळेस त्याच्यावर कुठले संस्कार झाले पाहिजेत. पण प्रियांनो, ज्या स्त्रिया आज ज्यांची जे म्हणजे गर्भार आहेत, ज्या प्रेग्नंट आहेत, त्यांना असं सांगणं आहे की प्लीज जेव्हा तुम्ही तुमच्या प्रेग्नन्सीचा जो वेळ आहे तो वचनं ऐकण्यामध्ये, स्तुती आराधनामध्ये, प्रार्थनेमध्ये घालवा. कारण तुम्ही जे ऐकता ते तुमचं आतमधलं बालक ऐकतं, बरोबर. आणि म्हणून आजकालच्या स्त्रिया नेहमी मोबाईलवर असतात आणि जन्मल्या पोराला मोबाईल पाहिजे असतो, बरोबर. त्या दिवशी आमच्याकडे 3 महिन्याचं पोरगं आलं होतं, एक 3 महिन्याचं बाळ आलं होतं औषध घेण्यासाठी. आणि त्या 3 महिन्याच्या बाळाला मोबाईल घेतला हातात न किती रडायचं, मोबाईल दिला हातामध्ये की शांत व्हायचं, मोबाईल घेतला की रडायचं, मोबाईल दिला की शांत व्हायचं. तर मी म्हटलं की तो नाही, बचपन से ऐसा ही है, बचपन से इसको मोबाईल का शौक चढा है. तो मला हा मतलब त्याच्या आईनी पूर्ण 9 महिने जर मोबाईलवर घातले असतील तर पोरगं जन्मल्यानंतर मोबाईलवरच आयुष्य घालवणार आहे. सिंपल गोष्ट आहे. जे आईबाप करतात तेच पोरं करणार आहे. तर प्रियांनो, आमच्या लेकरांवर संस्कार करणारे आम्हीच आहोत. लक्षात घ्या, जे आम्ही ऐकतो आणि जे आम्ही बोलतो ती आमची लेकरं ऐकतात. आणि म्हणून आमच्या घरातल्या लेकरांना शिव्या द्यायला शिकवावं लागत नाही, खोटं बोलायला शिकवावं लागत नाही, आमच्या लेकरांना चोरी करायला शिकवावं लागत नाही, ते घरातनंच शिकतात, बरोबर. आम्हाला असं वाटतं की अरे लेकरांनी शिवी कुठून शिकली, इतकी घाणेरडी शिवी कसं काय पोरगं द्यायला लागलं. पण बापाला माहीत नसतं की तो रागाच्या भारामध्ये कुठल्या शिव्या देतो. म्हणून प्रियांनो, बघा किती सुंदर वचन इथे लिहिलेलं आहे. आणि याच्यातनं आम्हाला बोध हा घ्यायचा आहे की जेव्हा मरियेने अलिशिबाला अभिवादन केलं, काय ती बोलली असेल, शालोम, या जे पण आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये शांती असो. जेव्हा ती अलिशिबाला भेटली तेव्हा अलिशिबाच्या पोटातल्या योहानाने आनंदाने उडी मारली. म्हणजे प्रियांनो, उल्हासाने उडी मारली. आज आमचं ऐकणं, आमचं बोलणं आमच्या परिवारासाठी किती महत्त्वाचं आहे. स्पेशली जे आई वडील आहेत त्यांनी खूप जरा आम्ही म्हणू की काळजी घ्यायची आहे की आम्ही लेकरांसमोर कुठला आदर्श ठेवत आहोत, आम्ही आज लेकरांसमोर काय बोलत आहोत, काय करत आहोत. कारण जाणते अजाणतेपणे आमची लेकरं ते शिकत आहेत. लक्षात घ्या, आज आम्ही जे करतो आमच्या लेकरांचे पहिले शिक्षक आम्ही आहोत, हे पण लक्षात घ्या. कारण लेकरं शाळेत नंतर जातात, घरात पहिली पैदा होतात. म्हणजे घरात जे काही बघतात ते पहिलं शिकतात आणि मग शाळेमध्ये जाऊन दुसरं शिकतात. तर प्रियांनो, जर आम्ही आमच्या लेकरांना आपल्या घरामध्येच जर चांगले शिक्षण दिलं, त्यांना घरामध्येच एक चांगलं फर्म फाउंडेशन दिलं, तर जगामध्ये गेल्यानंतर ती बिघडणार नाहीत. आमेन. पुढे लिहिलेलं आहे, जिने विश्वास ठेवला ती धन्य. मग ती अलिशिबा मरियेला म्हणते की तू विश्वास ठेवला. कारण प्रियांनो, मी जसं आपण काल बोललो होतो की बिना पुरुषाचा पुत्र उत्पन्न करणं हे जगामध्ये कधीच झालं नव्हतं. हे पहिल्यांदा झालं आणि शेवटचं झालं. त्याच्यानंतर
पवित्र आत्मा उतरून येईल आणि तुझ्याद्वारे जो उत्पन्न होईल तो परमेश्वराचा पुत्र असेल, हे स्वर्गदूताने, हे देवदूताने मरियेला सांगितलं होतं. आणि जकरियाने अविश्वास ठेवला होता की हे कसं जाणू की मला या उतारवयामध्ये मुलगा होईल. पण मरियेने एक शब्द बोलली होती की तुझ्या वचनाच्या अनुसार मला हो. जे तू बोलतोस ती वचनं जी तू परमेश्वर पित्याकडनं घेऊन आलेला आहे त्या वचनाच्या अनुसार मला हो. म्हणजे ही जी मरिया होती ही खूप विश्वासी होते, अतिविश्वासू होते. आणि म्हणून तिला अलिशिबा हे म्हणते की तू विश्वासू आहे, जिने विश्वास ठेवला ती धन्य. प्रियांनो, आज पुन्हा एकदा एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक वेळा असं वाटतं की परमेश्वराची वचनं विश्वास ठेवण्यासाठी थोडीशी कठीण जातात. जसं परमेश्वर म्हणतो तू की पाण्यामधनं जाशील तू बुडणार नाहीस, तू आगीमधनं जाशील तो आग तुला जाळणार नाही, त्या आगीने तू जळणार नाहीस. परमेश्वराचं वचन असं सांगतं की मी तुझ्या बरोबर आहे, मी तुला सोडणार नाही, मी तुला त्यागणार नाही, तुझ्या हाताच्या कामांना मी आशीर्वादित करल, तू पवित्र आत्म्याचं मंदिर आहेस. या सगळ्या गोष्टी आत्मिक गोष्टी आहेत आणि आम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवायला खूपदा कष्ट पडतात, आम्हाला कठीण जातं की परमेश्वर म्हणतो की तुझ्यासाठी माझी योजना तुझ्या भल्यासाठी आहे, नुकसानाची नाही आहे, तुला एक चांगलं फ्युचर, चांगलं भविष्य आणि आशा देणारी आहे. परमेश्वराचं वचन असं सांगतं की माझे विचार तुझ्यासाठी जे आहेत ते उच्च आहेत, माझे मार्ग तुझ्यासाठी आहेत ते उच्च आहेत. परमेश्वराचं वचन सांगतं की जितकी वाळू या जगामध्ये नाहीये तेवढा विचार मी तुझा करतो. म्हणजे माझे तुझ्यासाठी जे विचार आहेत वाळूच्या कणांपेक्षा जास्त आहेत. परमेश्वराचं वचन सांगतं की तुझं चित्र मी माझ्या हातावर कोरलेलं आहे, डोळ्याच्या बुबुळासारखं मी तुला सांभाळतो. ही वचनं आम्हाला कठीण जातात विश्वास ठेवण्यासाठी, कारण एवढं प्रेम करणारं आमच्या जीवनामध्ये कोणी नाहीये. आणि परमेश्वर जो स्वर्गामध्ये बसलेला आहे, जो स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करता आहे, तो माझ्यावर एवढं प्रेम का करेल हा प्रश्न नेहमी आमच्या मनामध्ये असतो. पण प्रियांनो, जर वचन सांगतं तर त्या वचनावर विश्वास ठेवणं हे आमचं कर्तव्य आहे. कारण हे वचन कधीच खोटं बोलत नाही. कारण वचन जर परमेश्वर आहे आणि परमेश्वर म्हणतो की मी मनुष्य नाही की खोटं बोलेन. म्हणून जी वचनं तुम्ही वाचता किंवा वचनं मी वाचते त्या वचनावर विश्वास ठेवणं म्हणजे परमेश्वराच्या दृष्टीने धन्य. किती लोक समजतात? जे वचनावर विश्वास ठेवतात ते परमेश्वराच्या दृष्टीने धन्य लोक आहेत. वचन काय बोलतं यापेक्षा वचनावर जे काही ते बोलतं, जे काही ते सांगतं त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणं हे तुमच्या धन्यतेचं एक चिन्ह आहे. त्या वचनामध्ये किंतु परंतु का कसं जोडायची आम्हाला आवश्यकता नाही. कारण ते जे प्रॉमिस आहे, ते जे वचन आहे, डिरेक्टली परमेश्वराने आम्हाला दिलेलं वचन आहे. आणि परमेश्वर आपलं वचन पूर्ण केल्याशिवाय कधीच राहत नाही. आणि म्हणून जेव्हा बायबल वाचताना तुमच्यासमोर अशा गोष्टी येतात की ज्या तुम्हाला विचाराच्या पलीकडे असतात, परमेश्वराचं वचन हे सांगतं की पित्याने आमच्यावर एवढी प्रीती केली की पित्याने आपला एकुलता एक पुत्र आमच्यासाठी दिला आणि आमचा उद्धार केला. एक वचन असं सांगतं की ज्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला आमच्यासाठी दिलं तर तो बाकी सारी गोष्टी का नाही देणार? बरोबर. आम्हाला असं वाटतं की आम्ही मागितल्यावरच परमेश्वर आम्हाला देतो. नाही, न मागता सुद्धा आमच्या जीवनामध्ये आज इतक्या साऱ्या गोष्टी आहेत ज्याची आम्ही कधीही कल्पना करू शकत नाही. तर प्रियांनो, जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात त्यांना धन्य म्हटलं जातं, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता होईल. जेव्हा आम्ही परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवतो तेव्हा
परमेश्वराच्या ज्या आमच्यासाठी योजना आहेत त्या पूर्णतेला जातात. एक खूप मोठं सत्य इथं समजून घ्या प्रियांनो, जेव्हा परमेश्वराच्या, बघा, जर मरियेने देवदूताच्या त्या सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास नसता ठेवला तर परमेश्वराला दुसरी मरिया मिळाली असती नक्की, परंतु मरियेने आपल्या जीवनाच्या विषयी जी योजना परमेश्वराची होती तिला तिने गमावलं असतं. बघा, परमेश्वर येणारच होतं या जगामध्ये. येशू ख्रिस्त वचन देहधारी होऊन या जगामध्ये येणारच होतं. त्याला फक्त एकदा माध्यमाची गरज होती, एका स्त्रीची गरज होती जिच्याद्वारे तो या जगामध्ये येईल. आज त्या स्त्रीला निवडलं, ती धन्य, कारण राजांचा राजा, प्रभूंच्या प्रभूला या जगामध्ये येण्याचा मान तिला मिळाला. इतिहासात ती अजरामर झाली. तिचं नाव आज एक खूप आदराने घेतलं जातं. ती धन्य झाली. प्रियांनो, आज आम्हाला मरियेसारखं धन्य व्हायचं असेल, मरियेसारखं, जसं मी काल म्हटलं की जर आमचं नाव परमेश्वराच्या त्या जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलं गेलं असलं पाहिजे, तर परमेश्वराच्या प्रत्येक वचनावर विश्वास ठेवा. आणि जेव्हा आम्ही परमेश्वराच्या प्रत्येक वचनावर विश्वास ठेवतो ना प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या योजना पूर्ण व्हायला लागतात. कारण आता परमेश्वर कदाचित देवदूत पाठवणार नाही, परमेश्वर कदाचित स्वतः येणार नाही, परंतु परमेश्वराने दोन गोष्टी आमच्यासाठी सोडलेल्या आहे. एक आहे वचन आणि दुसरं आहे पवित्र आत्मा. जेव्हा पवित्र आत्म्याच्या गोष्टी ऐकायला सुरू करता, तुम्ही भांबावून जाल की खरोखर परमेश्वर किती अद्भुत रीतीने आमच्यासाठी योजना करतो. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा जी काही वचनं तुम्ही वाचत आहात, ऐकत आहात, असं विचार करा की परमेश्वर त्या वचनातनं तुमच्याशी बोलत आहे. ती वचनं तुमच्यासाठी आहे. जर बायबल तुमच्याकडे आहे तर बायबलमधले लिहिलेली वचनं पण तुमच्यासाठी आहेत. आणि म्हणून प्रत्येक वचन हे वैयक्तिक घ्या, प्रत्येक वचन हे पर्सनल घ्या की परमेश्वर माझ्या बरोबर त्या वचनाद्वारे बोलत आहे असं समजून वचन ऐका. आणि मग बघा जीवनामध्ये कसं बदल होतं. आम्हाला वाटतं हे एवढं सामर्थी वचन आहे, हे ह्याच्यासाठी असेल, ते त्याच्यासाठी असेल, हे माझ्यासाठी असू शकत नाही. म्हणून बरेचदा आम्हाला आरोग्य पण मिळत नाही. परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्ताच्या पाठीवरच्या फटक्यांद्वारे तुम्हाला आरोग्य मिळालेलं आहे. बरोबर. आता आम्हाला असं वाटतं की ते तिच्यासाठी आहे, ते तिच्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही होऊ शकत. पण जर खरोखर तुम्ही विश्वासाने ते वचन कबूल कराल तर ते वचन तुमच्या शरीरामध्ये तुम्हालाही आरोग्य देऊन जाईल. म्हणून प्रियांनो, जितक्या वचनांवर विश्वास कराल, मरियेसाठी एकच वचन होतं की तुझ्यावर परात्पराचा आत्मा उतरून येईल, परमेश्वराचं सामर्थ तुझ्यावर छाया करेल आणि तुझ्याद्वारे जो उत्पन्न होईल तो परमेश्वराचा पुत्र असेल. बस एवढंच वचन तिच्यासाठी होतं. आणि तिने विश्वास ठेवला, परमेश्वराने त्याचं सामर्थ्य तिच्यावर उतरवलं आणि वचन तिच्यामध्ये देहधारी झालं. तिला नंतर काहीही करायची गरज पडली नाही. जर आज आम्ही परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवतो, खरोखर प्रियांनो, त्या विश्वासाद्वारे पवित्र आत्मा उतरून येतो आणि ते वचन खरं करण्यासाठी, सत्यात आणण्यासाठी पवित्र आत्मा काम करतो. आम्हाला फक्त विश्वास ठेवायचा असतो. हे सत्य जाणून घ्या. किती लोक समजतात? विश्वास ठेवला की पवित्र आत्मा येतो आणि जे काही वचन, जे काही योजना परमेश्वराची आमच्यासाठी आहे त्या योजना आमच्या जीवनातनं तो पवित्र आत्मा पूर्ण करतो. तुम्हाला फक्त विश्वास ठेवायचा असतो. लाल समुद्र दुभागण्यामध्ये मोशेचं काय मोठं योगदान होतं मला सांगा? मोशेने फक्त विश्वास ठेवला आणि काठी लाल समुद्राला लावली. पवित्र आत्मा आला आणि पवित्र आत्म्याने ते लाल समुद्राला दोन भाग केले. बरोबर. जेव्हा त्यांनी काठी कुठल्या पहाडाला किंवा डोंगराला लावली, त्यांनी फक्त काठी विश्वासाने लावली आणि नद्या डोंगरांच्या मधनं वाहायला लागल्या. प्रियांनो, विश्वासाद्वारे तुम्ही अशा अद्भुत गोष्टी कॅश करू शकता आजच्या भाषेमध्ये की ज्याची तुम्ही कधीही अपेक्षा केली नाही. आणि म्हणून जर तुमचा 100% विश्वास असेल तर 100% विश्वासाच्या मागे पवित्र आत्मा काम करतो.
आणि म्हणून बरेचदा आमच्या आयुष्यामध्ये चिन्ह चमत्कार होत नाही, आमच्या आयुष्याची उदासी जात नाही, आमच्या आयुष्याचं एकटपण जात नाही, आमच्या आयुष्यामध्ये परमेश्वराच्या योजना काम करत नाही, आमच्या प्रार्थनेमध्ये पण बिलकुल दम नसतो, कारण आमच्यामध्ये जसा पाहिजे तसा विश्वास नाही. जर प्रत्येक वचन घेतलं आणि जर प्रत्येक वचनावर हात ठेवून जर आम्ही कबूल करून म्हटलं, प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे माझ्या बरोबर हो. आणि म्हणून दाऊद राजा संकट कितीही मोठी आली, गोलायत सारखा मोठा पलिस्तीनी त्याच्या समोर उभा होता, त्याला तो कच्चा खाऊ शकत होता, पण तो त्याला म्हटला तुझी सगळी शस्त्रास्त्र घेऊन ये रे, मला फरक पडत नाही, मी फक्त यहोवाच्या इस्रायलच्या परमेश्वराच्या नावाने तुझ्या बरोबर युद्ध करणार. आणि तो युद्ध जिंकायच्या आधीच म्हणतो की देव तुला माझ्या हातात सोपवेल, मी तुझं डोकं तुझ्या शरीरापासून वेगळं करेल आणि तुझ्या शरीराला आज पक्ष्यांना खायला घालेल. कुणावर विश्वास होता त्याचा? हा 5 फूट छोटासा 14-15 वर्षाचा मुलगा आणि तो पलिस्ती जो नावाजलेला आहे, जो 10 फूट आहे, शस्त्रास्त्र घेऊन आलेला आहे, ट्रेनिंग केलेला तो सैनिक आहे, सेनापती आहे, त्याला हरवणं फक्त एकाच गोष्टीने शक्य होतं आणि ते होतं परमेश्वरावरच्या विश्वासाने. प्रियांनो, आज आमच्या जीवनातली युद्ध आम्ही परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे जिंकू शकतो. फक्त एकच काम करायचं, जसं मरिया म्हटली की प्रभू हे वचन आहे आणि तुझ्या वचनाच्या अनुसार मला. आणि म्हणून पुढे जाऊन दाऊद राजा जेव्हा पण संकट आलं, प्रॉब्लेम आलं, तो म्हटला तू माझं शरणस्थान आहे, तू माझं लपण्याचं ठिकाण आहे, तू माझा उद्धारक आहे, तू माझा प्रकाश आहे, तू माझी मदत कुणाकडून येते? स्वर्ग आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्याकडनं माझी मदत येते. या गोष्टी तो कबूल करत होता विश्वासाने, आणि जसा तो कबूल करत होता त्याच्यासाठी तशाच गोष्टी घडत होत्या. लक्षात घ्या, आज आम्ही कबूल काय करतो? असंच होणार, कधीच चांगलं होणार नाही, नवरा कधी सुधारणारच नाही, परिस्थिती कधी बदलणारच नाही, बरोबर, हे आजार मला घेऊनच जाणार, माझं घर कधी सुधारणार नाही, हे असलेच लोक आहेत, हे तसलेच लोक आहेत, माझं कर्ज कधी संपणारच नाही, असंच मी मरणार. मग प्रियांनो, एक ख्रिस्ती असून सुद्धा जर तुम्ही हे सगळे वचन कबूल करत आहात तर परमेश्वर त्याला आमेन म्हणणार आहे, कारण ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवणार त्यालाच तो आमेन म्हणणार ना. जर तुम्ही वचनावर विश्वास ठेवला तर वचनाच्या अनुसार तुम्हाला गोष्टी होतील. आणि म्हणून प्रियांनो, मरियेचं उदाहरण तिला धन्य याच्यासाठी म्हटलेलं आहे की तिने परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवला. अशक्य कोटीतली गोष्ट होती की बिना पुरुषाचा पुत्र या जगामध्ये येणं ही अशक्य कोटीतली गोष्ट होती. पण जर परमेश्वर म्हणतो की परमेश्वरासाठी काय अशक्य आहे, तर आज तोच परमेश्वर आमचा परमेश्वर आहे, हे पण लक्षात घ्या. जो मरियेचा परमेश्वर होता तोच परमेश्वर आज आमचा परमेश्वर आहे, आणि तोच परमेश्वर त्याच्या वचनाद्वारे आमच्याशी बोलत आहे. आणि आज खरोखर देवाच्या दृष्टीने तुम्हाला धन्य व्हायचं आहे ना, तर परमेश्वरावर 100% विश्वास ठेवा. आणि मग बघा जीवन कसं बदलतंय, मग बघा परिस्थिती कशी बदलते, मग बघा स्वभाव कसा बदलतो, आणि मग बघा तुमचं सार्वकालिकाचं जीवन कसं बदलतं. आज मरिया आणि अलिशिबाच्या द्वारे आम्ही हे शिकत आहोत की दोघींनी विश्वास ठेवला. प्रियांनो, आणि बघा विश्वास करणाऱ्यांसाठी कुठली गोष्ट अशक्य होत नाही. आज परमेश्वर आमच्या जीवनातनं खूप साऱ्या अशक्य गोष्टी शक्य करू शकतो की नाही शकतो? अशक्य गोष्टी जे तुम्ही कधी बदलू शकत नाही, जे तुम्ही कधी करू शकत नाही, ज्या गोष्टी तुम्ही कधीच विचार सुद्धा करू शकत नाही, त्या गोष्टी परमेश्वर तुमच्या जीवनात करू शकतोस. फक्त एकच कंडिशन आहे, तुमचा त्याच्यावर विश्वास आहे का? आणि आज खरोखर प्रियांनो तुमचा विश्वास आहे
तर परमेश्वर जसं अलिशिबाच्या जीवनामध्ये केलं की उतार वयात तिला पुत्र झाला, आणि जसं मरियाच्या जीवनामध्ये केलं की पुरुष ठाऊक नसताना सुद्धा तिला पुत्र झाला, आज प्रियांनो त्या अशक्य गोष्टी परमेश्वर आमच्या जीवनामध्ये पण करेल. आमेन. आपण प्रार्थना करूया. प्रभू धन्यवाद करतो आजच्या या वचनासाठी. खरोखर बाप्पा एक सामर्थी वचन तू आम्हाला सांगितलं परमेश्वरा. प्रभू खरोखर बाप्पा आज आम्ही तुझ्याकडे मागतो की येशूसारखा विश्वास आम्हाला दे प्रभू, मरियेसारखा विश्वास आम्हाला दे, दाऊद राजासारखा विश्वास आम्हाला दे, अब्रामासारखा विश्वास आम्हाला दे. आणि प्रभू आमच्या जीवनातनं ज्या अशक्य गोष्टी आहेत, ज्या तुझ्या योजना आहेत परमेश्वरा, त्या तू पूर्ण करून घे. प्रभू आज आम्ही तुझ्याकडे मागत आहोत. पवित्र आत्म्याचं एक फळ विश्वास आहे. आज तो पवित्र आत्मा प्रभू आमच्यावर मोठ्या ताकदीने आणि सामर्थ्याने उतरून येऊ दे परमेश्वरा. की जशी प्रभू वचन सांगितलं की जकरिया पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला, अलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली, मरियेच्यावर प्रभू पवित्र आत्मा उतरून आला. पेंटकोस्टच्या दिवशी परमेश्वर 120 लोकांवर पवित्र आत्मा उतरून आला. प्रभू येशू ख्रिस्तावर प्रभू जेव्हा त्यांनी बप्तिस्मा घेतला तुझा पवित्र आत्मा उतरून आला. प्रभू आज तो पवित्र आत्मा प्रभू आमच्यावर पण उतरून येऊ दे, आमच्यावर पण उतरून येऊ दे परमेश्वरा. आणि त्या सामर्थ्याद्वारे परमेश्वरा आज आमच्या जीवनामध्ये अशक्य गोष्टी शक्य होऊ दे परमेश्वरा, अशक्य गोष्टी शक्य होऊ दे प्रभू. तुझी योजना पूर्ण होऊ दे प्रभूजी. आज आम्ही तुझ्याकडे हेच मागत आहोत परमेश्वरा. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन.